आणि भारतानं तुफानी पलटवार केल्यामुळे पाकिस्तानला जीव वाचवण्यासाठी अमेरिकेसमोर लोटांगण घालावं लागलं। त्यामुळे अमेरिकेनं दोनही देशातला संघर्ष थांबवा अशी भूमिका घेतली। मात्र अमेरिकेनं ही भूमिका घेण्यापाठीमागे काही वेगळीच कारणं होती। या कारणांबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले शस्त्रसंधी अमेरिकेमुळे झाल्याचं आधी स्पष्ट झालंय। मात्र त्याआधी बरंच काही घडलं होतं। पाकिस्ताननं भारताच्या नागरी वसाहतींवर हल्ले केल्यानं भारतानं भीषण पलटवार केला। त्यामुळे पाकिस्तानमध्ये अक्षरशः दाणादाण उडाली। त्या गदारोळातच भारत आणि पाकिस्ताननं एकमेकांविरोधात सैन्य कारवाया थांबवण्यासाठीच्या शस्त्रसंधीत आपण मध्यस्थी केली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। अमेरिकेनं ही भूमिका घेण्यामागे काही ठोस कारणं होती। 10 मे रोजी सकाळी वायुदलानं पाकिस्तानमधील लष्करी हवाई तळांवर भीषण हल्ला केला। भारताकडून पाकिस्तानचं अण्वस्त्र केंद्र आणि सगळ्या नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला लक्ष्य करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्ताननं अमेरिकेशी संपर्क साधला। तणाव टोकाला गेल्यास अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो याची भीती अमेरिकेला होती। भारत पुढच्या टप्प्यात पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना लक्ष्य करू शकतो हे कळल्यानंतर अमेरिकेनं वेगानं हालचाली करत भारताची समजूत काढली। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा स्वार्थ होता। कारण भारत आणि अमेरिका यांच्यातला थेट व्यापार करार अवघ्या काही महिन्यांमध्ये होणार आहे। दोन्ही देश एकमेकांना भरघोस टेरिफ सवलती देण्याच्या बेतात आहेत। भारतासोबत थेट व्यापार करार करून अमेरिकेला चीनला मात द्यायची आहे। त्यात पाकिस्तानला व्यापार वृद्धीचं गाजर ट्रम्प यांनी दाखवलं। त्यामुळे चीन आणि पाकिस्तानमधल्या मैत्रीत अमेरिकेला दुरावा आणायचा आहे। हे सगळे फायदे लक्षात घेऊन अमेरिकेनं शस्त्रसंधीसाठी सगळी ताकद पणाला लावली। भारताच्या हल्ल्यामुळे गुडघ्यावर आलेल्या पाकिस्ताननं आधी अमेरिकेकडे गयावया केली, अणुयुद्धाची धमकी दिली। भारताला फोन करून युद्ध थांबवण्यासाठी आपण तयार असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं। परिणामी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली। मात्र या शस्त्रसंधीच्या आडून अमेरिकेनं त्यांचं व्यापार वृद्धीचं उद्दिष्ट साधून घेतल्याचं स्पष्ट आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।